नमस्कार मंडळी. उपवासात रोज तेच तेच पदार्थ करून कंटाळा आलाय का? मग आज काहीतरी नवीन बनवूया. आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी रेसिपी. ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला खूप छान जमेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे 1 वाटी भगर घेतली, म्हणजे वरईचं तांदूळ घेतलेला आहे, आणि 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपण भाजून घेऊया. आपला डाग पडेपर्यंत भाजायचं नाही आहे, आपल्याला नॉर्मल असा भाजून घ्यायचा आहे. तर आपण साबुदाणा भाजून घेऊया. आपला वरईचं तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे, फक्त साबुदाणा भाजून घेणार आहोत. बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता असा थोडासा ह्याचा पांढरा कलर होतो, याला डाग पडून द्यायचे नाहीत. तर आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर दोन्ही एकत्र आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. बारीक याचं पावडर करून घेऊया. छान असे वडे होतात. तुम्ही साबुदाण्याचे वडे खातात, तर हा वडाचा प्रकार तुम्ही नक्की करून बघा आता आषाढी एकादशीला. तर आपल्याला न पाणी घालता आपण मिक्सरमधनं याची पावडर बनवून घेऊया. तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. तर जास्त बारीक पण केलेलं नाही, जास्त मोठं पण ठेवलेलं नाही, असं रवाळ एकदम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घेणार आहोत. तुम्ही तूप पण घालू शकता. याच्यात आपण 1 चमचा जिरे, तुम्हाला उपासाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि हिरवी मिरची 3 ते 4 मी बारीक केलेली हिरवी मिरची आहे. आणि आपण 2 वाटी पाणी घेणार आहोत. ज्या वाटीने आपण वरीचा तांदूळ मोजून घेतला होता, त्याच वाटीने आपण पाणी पण मोजून घेणार आहोत. 2 वाटी पाणी. आता गॅस मोठा करूया आणि याला एक उकळी आणूया. तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. आणि आपण मिक्सरमधून शाबूस तांदूळ आणि वरीचं तांदूळ बारीक केलं होतं ते घालूया. त्याचं उपीट बनवून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस आपण मध्यम करूया. छान असं आपण शिजवून घेणार आहे. मस्त वडे होते, तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर आता मस्तपैकी आपलं आता शिजवून झालेलं आहे. आपण आता काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. ते मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर मॅशरने मॅश करू शकता किंवा किसणीवरती आपण बारीक करून घेऊया. तर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे. आणि थोडंसं मीठ टाकूया. आपण हे आधी पण भगरमध्ये वरती आपण शिजताना टाकलं होतं. आणि त्याच्यात आपण हे थंड झालेलं वरीचं तांदूळ. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. छान असे मऊ असे वडे होतात. तुम्ही दही, चटणी किंवा सांबर करू शकता. सांबर म्हणजे शेंगदाण्याची आमटी करायची, त्याच्यात मस्तपैकी असे वडे टाकून खायचे, खूप छान लागतात. तर वड्यामध्ये बटाटा टाकताना बटाटा उकडून झाल्यानंतर थंड करून घ्या पूर्ण. जर तसाच तुम्ही गरम गरम केला तर त्याच्यात पाण्याचा अंश राहतो आणि मग वडे आपले हे पीठ सगळं सारण असं ओलसर होतं. त्याच्यामुळं कोणताही वडा करताना तुम्ही बटाटे उकडून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतरच वापरायचे. तर तुम्ही छोटे मोठे तुम्हाला आवडतील असे तुम्ही वडे याचे करू शकता, छान असे. बघू शकता तुम्ही. तर आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आपण तळायला घेऊया. गरम झालेला आहे, आपण गॅस एकदम मध्यम करूया आणि छान असे तळून घेऊया. याआधी पण चॅनलवरती भरपूर असे उपवासाचे पदार्थ केले, तुम्ही नक्की जाऊन चॅनलवरती भेट द्या. मिसळ केलेली आहे, वडे केलेले आहेत, बटाटा वड्यासारखा एक वडा केलेला आहे, खीर केलेली आहे, डोसा केलेला आहे, ढोकळा केलेला आहे. खूप छान असे उपवासाचे पदार्थ केले, तुम्ही नक्की जाऊन बघा. उपवासाची पिठलं भाकरी पण केलेली आहे, मस्त अशी पिठलं भाकरी, थालपीठ वगैरे. तर तुम्ही चॅनलला नक्की जाऊन एकदा भेट द्या. मस्त असे कुरकुरीत तळून झाले, तुम्ही बघू शकता. आणि दाब देऊन चांगले प्रेस करून आपल्याला वडे बनवायचे, नाहीतर तेलात टाकल्यानंतर असे फुटण्याची शक्यता असते.
त्याच्यामुळे छान असे घट्ट एकदम गोळा करायचा आणि नंतर थापायचा हातावर चांगला हे करून प्रेस करून, म्हणजे असं तेलात टाकल्यानंतर ना फुटत नाही. मस्त असा आपला वडा तयार झाला तुम्ही बघू शकता. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो. थँक्यू.